रणवीर, किती वेळ असा विचार करत बसणार आहात? शरम वाटते आम्हाला. आजपर्यंत कुणासमोरही झुकलो नाही आम्ही. पण आमचा धाकटा भाऊ जे काही वागतोय त्याने आम्हाला मान खाली घालावी लागते, याचाच संताप वाटतो. रणवीर, साईमा, तुम्ही का मध्ये पडलात? तुम्ही मध्ये पडला नसतात तर आम्ही किल्ल्या कधीच दिल्या नसत्या. त्यांना त्यांची जागा दाखवून दिली असती. ती चूक तुम्ही करू नये म्हणून आम्हाला मध्ये पडावं लागलं. पण का? विक्रमचा त्या पॅलेसवर काय अधिकार आहे? अधिकार आहे रणवीर. वारसा हक्कानं तो पॅलेस धाकट्या सुनेचा आहे. आपण जर त्यांना किल्ल्या दिल्या नसत्या तर मृत्यूपत्राचा आधार घेऊन आदित्यराजे आपल्यावर केस करू शकले असते. आम्हाला ते चाललं असतं. पण आम्हाला ते चाललं नसतं. घराण्याच्या अब्रूचे धिंडवडे निघाले असते. तुम्हाला ते आवडलं असतं? म्हणजे याचा अर्थ विक्रम जे जे काही मागेल तिथे त्यांना देत फुटायचं? हो, आम्ही हे अतिशय विचारपूर्वक बोलतो आहोत रणवीर. आम्ही आधी तुम्हाला सांगितलं होतं की आदित्यराजे फार हुशारीनं आपला डाव खेळत आहेत. आपणही त्यांना तसंच उत्तर द्यायला हवं. डोक्यात राग घालून चालणार नाही. तुम्ही काय म्हणताय तेच आम्हाला कळत नाही. आता आदित्यराजेंच्या मनाप्रमाणेच आपण वागायचं. त्यांना जे काही हवंय ना ते सगळं त्यांना द्यायचं. हीच रणनीती चालवायला हवी. पण त्याने काय साध्य होणार आहे? असं केल्याने आदित्यराजेंच्या मनातला आपल्याबद्दलचा राग कमी होईल आणि याचाच फायदा घेऊन पुढे त्यांना आपण देवयानीच्या विरुद्ध भडकवू शकतो. आम्हाला अजिबात पटत नाही. त्यानं काहीही साध्य होणार नाही. होईल रणवीर, सगळं साध्य होईल. तुमच्यापेक्षा आमचा अनुभव जास्त आहे, तेव्हा आमच्यावर विश्वास ठेवा. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर करून बघूया. पण आम्हाला वाटतं यामुळे आपलं फार नुकसान होणार आहे, जे कधी भरून निघणार नाही. कोणी सांगितलं तुला आज जायला? माझी परमिशन घेतली होतीस तू? नाही. मनाला वाटेल ते करायला काय तुला हे तुझं घर वाटलं? पोलीस स्टेशन आहे. इथले काही नियम असतात आणि ते फॉलो करावेच लागतात. कुठलीही गोष्ट करण्याआधी आपल्या सिनियर्सना विचारावं. हे किती वेळा सांगायचं मी तुला? प्रॉपर ट्रेनिंग घेऊन आली आहेस ना तू? सर, पण मला असं वाटतं की एखाद्या कैद्याला प्रश्न विचारण्यात. सामान्य कैद्याला, तो स्ट्रायकर आहे. फरक कळतो तुला? स्ट्रायकरला प्रश्न विचारणं म्हणजे तुला काय तुझ्या भातुकलीच्या खेळासारखं वाटलं? हाच प्रॉब्लेम आहे तुम्हा मुलींचा. हे गोष्टीचं गांभीर्य ना तुम्हाला कळतच नाही. आज ज्या पद्धतीने तू त्याला मारत होतीस ना, सगळे गोत्यात आलो असतो आपण, त्याला काय झालं असतं तर. पण सर, प्लीज प्लीज, नो आर्ग्युमेंट्स. हे बघ साक्षी, स्ट्रायकर हा या देशाच्या दृष्टीने आणि कायद्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा माणूस आहे. त्याच्या मदतीने आपण या देशातलं दहशतवादाचं जाळं फोडू शकतो, उद्ध्वस्त करू शकतो. डू यू अंडरस्टँड? आणि म्हणून यापुढे तू स्ट्रायकरच्या आसपास सुद्धा फिरकायचा नाहीस. दॅट्स माय ऑर्डर. कळतंय तुला? सर, यू शुड. चला भिडे. आम्हाला खात्री आहे अनिल भैया, रणवीरराजे आता आपलं काही वाकडं करू शकणार नाही आणि या विषयावर आम्ही समाधानही मानणार नाही. मग आणखीन काय डोक्यात आहे तुझ्या? ही तर सुरुवात आहे अनिल भैया. हा तर आमचा पहिला विजय आहे. असे कित्येक विजय मिळवायचे आम्हाला.
आणि एक गोष्ट तुम्हाला आज कळली असेलच की रागिणी वहिनींच्या नावावर सुद्धा एक पॅलेस आहे आणि आता तुम्ही तो मागायला हवा. विक्रम, प्रामाणिकपणे सांगायचं तर आम्ही नाही मागणार. आणि आज तू सुद्धा जे वागलास ना तेही आम्हाला पटलेलं नाहीये. नील भैया, मग काय करायला हवं होतं आम्ही? त्यांनी आमच्यावर केलेला अन्याय आम्ही सहन करायला हवा होता. नील भैया, त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला हवं होतं. विक्रम, ते जसं वागतायत तसंच जर का आपण वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक? फरक काय? आजपर्यंत त्या रणवीर राजांना वाटत होतं की वार करण्याची मक्तेदारी फक्त त्यांची एकट्याची आहे. पण आता नाही. आजपर्यंत आपण खूप गप्प बसलो, खूप. पण आता यापुढे वाराचं उत्तर प्रतिवाराने दिलंच आहे. आता वार करण्याची वेळ आपली आहे भैया, आपली आहे. आम्ही काही बोलू? नील भाऊजी, विक्रम भाऊजींचं वागणं तुम्हाला कदाचित आतताई आणि टोकाचं वाटत असेल, पण आम्हाला खरंच असं वाटतं ते जर असे वागले नाहीत तर त्यांचे अधिकार त्यांना कधीच मिळणार नाहीत. बहिणी, तुम्ही सुद्धा अन्यायाची परिसीमा झाली आहे आता. जसं कुणावर अन्याय करणं हा गुन्हा आहे, तसा अन्याय सहन करणं हा सुद्धा मोठा गुन्हा आहे. आम्हाला तर वाटतं की आता वेळ आली आहे त्या पॅलेसचा ताबा तुम्ही लवकरात लवकर घ्यावा. नाही का? वहिनी, पॅलेस मिळवणं आमचं उद्दिष्ट असलं तरी आमचं अंतिम ध्येय नाही. आमचं अंतिम ध्येय ती फॅक्टरी मिळवणं आहे आणि त्यासाठी लागणारा पैसा उभा करणं, त्याचं साधन म्हणजे हा पॅलेस आहे. आता बघा यापुढे आम्ही काय करत राहतो. पाहिलंच ना नताशा, या आदित्यराजांचं काय करायचं तेच कळेनासं झालंय. या देवयानीच्या नादाला लागून त्यांनी आमच्याशी उभा दावा मांडलाय. देवयानी सुद्धा आधी दमून होती, आता तिला सुद्धा पंख फुटल्यासारखं झालंय. साईमा, हे एक ना एक दिवस होणारच होतं. ज्या दिवशी विक्रम जबरदस्तीने या घरामध्ये घुसला त्याच दिवशी माझ्या मनामध्ये शंका आली होती. नाही, पण आता आपल्याला गप्प बसून चालणार नाही. काहीतरी करायलाच हवंय. काय झालं नताशा? थोडंसं अस्वस्थ झाल्यासारखं होतं. नताशा, औषधं वेळेवर घेतेस ना? हो, म्हणजे घेते, पण तसं म्हणजे तसं घेते म्हणजे? डॉक्टरांनी काय सांगितलंय लक्षात आहे ना तुझ्या? वेळेवर औषधं घ्यायला हवीत अगं. हो, पण कामाच्या गडबडीत कधीतरी विसरायला होतं. असं करून कसं चालेल? तू प्रकृतीकडे दुर्लक्ष केलेलं आम्हाला अजिबात चालणार नाही. साईमा, तुम्ही माझी किती काळजी घेता, बरं वाटतं. पण साईमा, आजकाल मला जरा जास्तच अस्वस्थ वाटतंय. का? साईमा, माझ्या बाळाच्या बाबतीत आपण जे काही ठरवलं होतं ते प्रत्यक्षात घडेल की नाही याची काळजी वाटते. तुझा आमच्या शब्दावर विश्वास नाहीये का? नाही साईमा, मला फक्त भीती वाटते. आम्ही आणि रणवीर राजांनी शब्द दिल्यानंतर तुला भीती बाळगायचं काहीच कारण नाही. राज शिर्के आपला शब्द कधीच बदलत नसतात. साईमा, मला तुमच्यावर, रणवीर राजेंवर पूर्ण विश्वास आहे, पण भीती वाटते ती विक्रमादित्यांची. आजपर्यंत आपण इथे राहतोय हे चुकीचं आहे का अशी सारखी भीती वाटत होती. पण आज दादूंना भेटल्यानंतर माझा दृष्टिकोनच बदलून गेलाय. आतापर्यंत मी स्वतःशीच झगडत होते, पण विक्रम,
आज मी हक्काने सगळ्यांना सांगेन की मी राजेश शिर्केंची सून आहे. व्हेरी गुड. खरं तर आजचा दिवस आपल्या दोघांसाठी खूप आनंदाचा आहे. आमच्याकडे तुझ्यासाठी एक अतिशय चांगली बातमी. कोणती? आज आम्ही राजेश शिर्केंच्या या सुनेला एक भेट देणार आहोत. डोळे बंद कर. प्लीज आता लहान मुलासारखं करू नका. लवकर. हात पुढे. उघड डोळे. या आपल्या नारायणगाव पॅलेसच्या चाव्या. आमच्या वडिलांनी त्यांच्या धाकट्या सुनेसाठी हा पॅलेस ठेवला होता, म्हणजे तुझ्यासाठी. साईमा आणि रणवीर राजांकडनं आम्ही तो मिळवला. रणवीर राजांनी आधी खूप नाटकं केली, पण कायद्याची भीती दाखवल्यानंतर गपचूप तयार झाले आणि चाव्या आमच्या हातात आणून ठेवल्या. नाही विक्रम, खूप चुकीचं केलंयस तू. चुकीचं? दिव्यानी आम्ही जे आमच्या हक्काचं होतं ते मिळवलं, याच्यात काही चुकीचं केलं नाहीये. विक्रम, हे म्हणजे भावाभावांमध्ये वाटणी होण्यासारखं आहे. अशाने घर तुटायची वेळ येईल. घर घर तोडण्यासाठी नाही, तुझा अधिकार परत मिळवून देण्यासाठी आम्ही एक. आणि आपले अधिकार जर आपल्याला हिसकावून घ्यायचे असेल तर या माणसांची त्याच भाषेत बोलायला लागेल जी भाषा त्यांना समजते. मला कुठलीही गोष्ट हिसकावून घ्यायची नाहीये. मला हे घर जोडायचं आहे, तोडायचं नाहीये. आम्हाला जे योग्य वाटलं ते आम्ही केलं, आणि त्यात काही चुकीचं आहे असं आम्हाला वाटत नाही. या तुझ्या पॅलेसच्या हवे. भीती वाटते ती विक्रमादित्यांची. म्हणजे आपण हे सगळं जेव्हा ठरवलं होतं तेव्हा विक्रमादित्य इथे राहत नव्हते, त्यामुळे तुम्ही जे ठरवलं तेच घडणार होतं. पण आता विक्रमादित्य या घरात आले आणि ते प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरफेअर करतायत. आता आजचंच उदाहरण घ्या ना. साईमा, विक्रमादित्यांना हे सगळं कळलं आणि त्यांनी विरोध केला तर? तो काहीही करू शकणार नाही नताशा. तो या घरात नावापुरताच आहे. त्याच्या हातात काहीही अधिकार नाही आहेत. हो साईमा, पण हे झालं कंपनीबद्दल. राजेश शिर्केंच्या प्रॉपर्टीवर त्यांचा तेवढाच अधिकार आहे आणि त्यांनी तो बजावायला सुरुवातही केली. साईमा, उद्या जर त्यांनी माझ्या मुलाच्या हक्काबद्दल ऑब्जेक्शन घेतलं तर? कुठल्याही आईला आपल्या मुलाचं भवितव्य अनिश्चित झालेलं आवडत नाही आणि मी ही रिस्क घेणार नाही साईमा. तुला काय म्हणायचं आहे नताशा? तुला जर इतकं इन्सिक्युअर वाटत असेल ना, तर आपण कागदोपत्री करार करूया. म्हणजे आदित्यराजे काहीच करू शकणार नाहीत. साईमा, हा कागदोपत्री करार माझ्या सिक्युरिटीसाठीच असेल ना? म्हणजे तुम्हाला अशी भीती तर नाही ना की मी उद्या मूल द्यायला नकार देईन? नाही नाही, आपण हा करार तुला सिक्युअर वाटावं म्हणूनच करूया. मग ते झालं. सर, तू अजून इथेच? भिडे कुठे आणि? भिडे सर एका कामासाठी बाहेर गेलेत, येतील इतक्यातच. तुझी ड्युटी तर केव्हाच संपली, मग तू काय करते? सर, आपल्याला ज्या मिशनसाठी जायचं आहे त्या लोकेशनची इंटरनेटवरनं माहिती मिळते का नाही ते बघण्यासाठीच थांबले होते. गुड. पण हे काम तुला कोणी करायला सांगितलं? सर, प्रत्येक काम सांगितल्यानंतरच करायचं असतं असं नसतं. निदान मला तरी तशी सवय नाही आहे सर. आणि आपल्याला जर त्या जागेबद्दलची माहिती मिळाली तर मदतच होईल ना. गुड.
आय मोस्ट अप्रिशिएट. सर तुम्ही माझं कौतुक करताय? माझ्या मते माझ्याबद्दल तुझा काहीतरी गैरसमज झाला. कुठल्याही चांगल्या कामाला मी ॲप्रिशिएटच करतो, कुणीही का केलेलं असेल. आणि मी काय तुझ्या वाईटावरच बसलोय असं काही तुला वाटतंय का? नाही सर, तसं नाही आहे. साक्षी, मी विरोधासाठी विरोध कधीच करत नाही. तुझ्या जे गुण आहेत त्याची मला चांगलीच जाणीव. थँक्यू सर. आता हेच काम बघ ना, किती व्यवस्थित करतेस तू. आणि कोणीही न सांगता या क्लेरिकल कामासाठी तू अतिशय योग्य आहेस. आणि हेच सांगत आलोय मी तुला सुरुवातीपासून. रादर तुम्हा मुलींनी हेच काम करावं. गुड, कॅरी ऑन. या क्लेरिकल कामासाठी अतिशय योग्य नाही? रादर तुम्हा मुलींनी हेच काम करावं. विक्रम भाऊजींचं वागणं तुम्हाला आवडलेलं नाही हे कळतंय आम्हाला. वहिनी, त्याचं वागणं तुम्हाला कसं पटतं याचंच आश्चर्य वाटतंय आम्हाला. हे सगळं जे काही चाललंय ना ते बरोबर नाहीये. भाऊजी, खरं सांगतो वहिनी, विक्रमच्या या स्वभावाचीच भीती वाटते आम्हाला. खूप टोकाचं वागणं असतं त्याचं. विक्रम या घरातनं काही घेत नव्हता तेव्हा जर का त्याच्यावरती उपाशी मारायची वेळ आली असती ना तरीही त्यांनी यांच्यासमोर हात पसरले नसते. आणि आज तो स्वतःचे आणि देऊचे अधिकार मागायला निघालाय, ओरबडायला निघालाय. त्याचं हे वागणं पटतं तुम्हाला? एक बोलू आम्ही भाऊजी? प्रत्येक वेळी वागणं जरी पटलं नाही तरी ते गैर असतं असंच तर नाही ना. ज्या वेळेला त्यांना आणि देवयानीला नितांत गरज होती त्यावेळेला त्यांचे अधिकार त्यांना मिळाले नाहीत. ते असे जर त्यांनी मागितले नाहीत तर त्यांना कधीच मिळणार नाहीत. पण इतक्या टोकाला जाऊन स्वतःचे अधिकार मिळवण्यासाठी घर तोडायला निघाले तो वहिनी. नाही बहिणी, हे खूपच धोकादायक आहे. आणि कुठे थांबायचं हे जर का त्याला समजलं नाही ना तर बाहेरच्या जगामध्ये खूप मोठं नुकसान करून घेईल तो स्वतःचं. तसं नाही होणार भाऊजी, तसं नाही होणार. देवयानीबद्दल खूप विश्वास वाटतो आम्हाला. ती विक्रम भाऊजींचा तोल कधीही जाऊ देणार नाही. DV सरांच्या तालमीत तयार झाली आहे ती नील भाऊजी. आणि विक्रम भाऊजींच्या स्वभावात जो फरक पडलाय देवयानीच्या सोबतीमुळे तो तुम्हालाही जाणवतोय ना? मान्य आहे ना तुम्हाला हे तरी? वहिनी, सगळं मान्य आहे आम्हाला. पण विक्रम इरेला पेटला की कसा बेभान होतोय आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्याची अशा वागण्याने घरातील सगळी माणसं दुरावतील आणि हे घर उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही बहिणी. नाही नील भाऊजी, नका काळजी करू. असं काहीही होणार नाही, विश्वास वाटतो आम्हाला. साईमा आणि हे सुद्धा बदलेल त्यांचाही स्वभाव. विक्रम भाऊजी मनात राग धरून ठेवणार नाहीत. आम्ही आणि देऊ नाही तसं होऊ देणार. आणि खरं सांगू भाऊजी, आमची तर अशी इच्छा आहे की रागिणीने सुद्धा इथेच राहायला यावं. आता कसं शक्य आहे ते बहिणी? का शक्य नाही? आम्ही ते शक्य करू. आम्हाला फक्त थोडा वेळ द्या. भैयासाहेब, तुम्ही हो, तुझी लायकी दाखवायला हवं. आधी तू विक्रमला नादी लावलंस, मग आमच्या घरात जबरदस्तीने घुसलीस, आमच्या पॅलेसवर कब्जा केलास आणि आता आमच्या घराचे तुकडे पडायला निघालेस. नाही भैयासाहेब, विक्रमने जे केलं ते मलाही नाही पटलंय. मला ह्या घराचे तुकडे नाही पडायचे. गप्प बस, एक शब्दही बोलू नकोस. भैयासाहेब, विक्रम नाहीये, त्याला येऊ देत, मग आपण. तू अशी ऐकायची नसतात. विक्रम नाही येऊ देत ना भैयासाहेब, प्लीज.
या घरात पुन्हा पाऊल टाकशील तर याद राहा